यावर्षी उन्हाचा तडाखा हा दरवर्षीपेक्षा जास्त जाणवत आहे. पूर्वी जेव्हा उन्हाळा सुरू व्हायचा त्यावेळेस उन्हाळ्यात तहानलेल्यांची तहान भागवण्यासाठी सामाजिक कार्यकर्ते, सामाजिक संस्था, दानशूर व्यक्ती, लोकप्रतिनिधी तसेच रिक्षा स्टॉपवाले किंवा काही घरगुती लोक स्वखर्चाने पानपोई सुरू करत असायचे. पूर्वीच्या काळी घराबाहेर पडल्यानंतर कुठे रांजण माठ, त्यावर लाकडी झाकणी आणि लाल रंगाचा ओला कपडा झाकलेले पाणी आणि ते पाणी पिण्यासाठी रंगीबेरंगी प्लास्टिकचे ग्लास अशी पानपोई असायची. त्यामध्ये नैसर्गिक पद्धतीने थंड झालेले पाणी हे सर्वांची उन्हाच्या धगीपासून तहान भागवायचे. पूर्वी सामाजिक सेवेचे भान जपत वाटसरूंना पाणी देण्यासाठी एक सोय उपलब्ध करून दिली जात होती. बसस्थानक, रेल्वे स्टेशन, शासकीय कार्यालय, विविध चौकामध्ये आठवडी बाजार तसेच मोठमोठ्या बाजारपेठा तसेच रस्त्यावरती अनेक ठिकाणी पानपोई या उभारल्या जात होत्या. पण आता ह्या पानपोई क्वचितच आपल्याला बघायला मिळतात. कित्येक ठिकाणी या पानपोईची जागा जारनी घेतलेली आहे. आता सुधारलेल्या जीवनशैलीमध्ये अशा ठिकाणी पानपोईवरती जाऊन पाणी पिणे हे अनेकांना कमीपणाचे वाटते. पण या पानपोईवरती जाऊन पाणी पिणे यामध्ये जे समाधान होते ते जारमधील किंवा बाटलीमधल्या पाणीमध्ये मिळत नाही. सध्याला जरी माणसांना त्यांच्याजवळच्या बाटल्या आणि अनेक सुखसुविधा मिळत असल्यामुळे पानपोईची गरज वाटत नसली तरी आजकाल फिरणाऱ्या प्राण्यांना पिण्यासाठी पाण्याची गरज खूप वाटते. त्यामुळे जर पानपोईची सोय ही माणसांच्यासाठी होत नसेल तर जनावरांच्यासाठी करावी ही अनेकांच्या मनामधून येणारी भावना आहे. यासाठी अनेक राजकीय नेते, समाजसेवक यांनी पुढाकार घेऊन उन्हाळ्यामध्ये तहानलेल्या प्राण्यांना पाण्याची सोय करावी अशी नागरिकांची या सर्वांना विनंती आहे.